अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना अक्षय तृतीयेच्या स्वामीमय शुभेच्छा। मला माहिती आहे आपण सगळे जास्तीत जास्त सेवा उपाय उपासना करत आहोत। अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। त्याच्याच बरोबर आपले जे कोणी पितर आहे त्यांनाही मुक्ती मिळावी, त्यांच्याही आत्म्याला शांती मिळावी, त्यांची कृतज्ञता व्यक्त करून आपल्याला पण जे काही आपण उपभोगतो आहे तर हा दिवस त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो आणि त्यांच्या स्मरणार्थ जास्तीत जास्त दान धर्म करण्याचा असतो। आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे आजच प्रदोष काळी पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे। तुम्हाला माहिती आहे की पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली किंवा त्या पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि ह्या दिवशी आपल्याला तुम्हाला माहिती आहे की पितरांची सेवा करण्या आपण जर भगवान विष्णूंना काही समर्पित केलं किंवा भगवान विष्णूंची सेवा केली तर अर्थात आपल्या पितरांची सुद्धा ती एक प्रकारची सेवाच होते आणि आपल्याला जे काही दोष असतात ते आपले कमी होतात। बऱ्याच वेळा नारायण नागबली किंवा त्रिपिंडी श्राद्ध अशा काही विधी आपल्याला करायला लावतात। प्रत्येक वेळेस ते करणं शक्य होत नाही, पण जेव्हा शुभदिनी किंवा पितरांच्या ज्या काही तिथी आहे तेव्हा जर तुम्ही हे उपाय किंवा उपासना केली तर खरंच सांगते खूप जास्त प्रमाणात तुम्हाला फायदा होण्यास मदत होईल। आता तुम्हाला काय करायचं आहे, पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे। अतिशय सोपा आहे, साधा आहे, पण आवर्जून करा। अर्थात मासिक धर्मसूतक विटाळ असेल तर ही सेवा तुम्हाला करता येणार नाही, त्याच्याच बरोबर ही सेवा अगदी कोणी पण करू शकतं। तुम्हाला काय करायचं, प्रदोष काळी म्हणजे काय का ते तुम्हाला माहिती आहे की सूर्यास्ताच्या आधीचा 1.5 तास नंतरचा 1.5 तास। आता प्रदोष काळी केलं म्हणजे फार 8 आणि 9 10 ला दिवा लावायचा असं नाही, अगदी लवकरात लवकर म्हणजे तुम्ही अगदी 6 वाजता 6:30 वाजता 7 7:30 8 पर्यंत तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा दिवा लावा आणि आवर्जून लावा। तर काय करायचं आहे, आपल्याला पणती माहिती आहे, पणती घेऊन जायची आहे। पणती घेऊन जाताना 2 सरळ वात असते, त्या 2 वाती मिळून एक वात तुम्हाला करायची आहे। तिळीचंच तेल असावं। आता तिळीचं तेल नसलं तर काय करावं तुम्हाला एक सांगते, तिळीचंच तेल असावं, पण जर नसेल तुमच्याकडे तिळीचं तेल तर घरातले ज्या काळे तीळ आहे ते तुम्ही त्या तेलामध्ये, अगदी तुमच्याकडे तिळीचं तेल नाहीये तुम्ही कुठलं पण तेल घेतलं तर त्या तेलामध्ये तिळीचे 4-5 दाणे, काळ्या तिळीचे 4-5 दाणे तुम्हाला टाकायचे आहे आणि तुम्हाला एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। आता दिवा लावताना डायरेक्ट तो जमिनीशी स्पर्श होईल असा दिवा लावायचा नाही, मग तुम्ही एखादी डिश घेऊन जाऊ शकता। आता काय होतं ना, बऱ्याच वेळा आपण जातो आणि परत ती डिश आपल्याला मिळेल की नाही माहिती नाही, मग काय करायचं, अक्षता घेऊन जायच्या आणि अक्षता पांढऱ्याच असाव्यात, त्याच्यावर हळदी कुंकू वगैरे काही टाकायचं नाही। अक्षता घेऊन जा, तिथे तुम्ही पणती ठेवा। आता अर्थात आपण पितरांसाठी हा दिवा लावणार आहोत तर त्याची वात दक्षिण दिशेला असणं महत्त्वाचं आहे, म्हणून ती जी वात आहे ती तुम्हाला दक्षिण दिशेला करायची आहे। दक्षिण दिशेला वात करून आपल्याला तिथे तो दिवा लावायचा आहे। दिवा लावल्यावर प्रदक्षिणा घालायच्या, 1 घाला, 5 घाला, 7 घाला, प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि तुम्ही स्पर्श केला तरी हरकत नाही, पण फक्त तुम्ही प्रदक्षिणा घाला, दिवा लावा आणि शक्य असेल तर त्या झाडाच्या खाली बसून आपल्याला भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे। मग काय, ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा अगदी मंत्र जाप केला तरी चालेल। ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा तुम्ही मंत्रजाप करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या पितरांच्या स्मरणार्थ तुम्ही सेवा करत असाल तर म्हणजे अर्थात आपण त्याच्यासाठीच ते सेवा करत आहोत, पण ज्यांना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजाप करणं शक्य होत नाही तर त्यांनी ओम पितृदेवताय नमः ह्या मंत्राचा 11 वेळा मंत्रजाप करावा आणि फक्त ही प्रार्थना करावी की माझ्या 3 पिढ्यांपर्यंत जो काही पितृदोष आहे तो कमी होऊ दे। त्याच्याच बरोबर आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ तो जो दिवा आहे तो पितरांसाठी दान करायचा असतो, म्हणजे तो दिवा तिथेच ठेवा, घरी परत आणू वगैरे नका, तो दिवा तिथेच ठेवा। आज आपण बरेच काही दान धर्म करणार आहोत तर त्याच्यासाठी त्यांचा तो दिवा आहे, त्यांच्या स्मरणार्थ हा दिवा आहे आणि तीच प्रार्थना करायची आहे की माझे जे कोणी पितृ गेलेले आहे, दिवंगत गेलेले आहे त्यांच्याही आत्म्याला शांती लागू दे, त्यांनाही सद्बुद्धी देऊ दे। हा उपाय आवर्जून आज करा, अतिशय महत्त्वाचा उपाय आहे। आपण अमावस्याला पितरांच्या झाड म्हणजे आपण अमावस्याला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावत असतो पितरांच्या स्मरणार्थ। त्याच पद्धती अक्षय तृतीयेच्या दिवशी तो एक दिवा जरी लावला तरी त्याची सेवा, त्याचं फळ अक्षय काळ तुमच्यासोबत असणार आहे।
म्हणून घराच्या आसपास असेल तर आवर्जून तुम्ही हा दिवा लावू शकता। त्याच्याच बरोबर एखाद्या गरजूला, ज्याला गरज आहे या सेवेची, जो खरंच अतिशय त्रासदायक आहे, ज्याला कुठलाही मार्ग मिळत नाहीये, त्याला तरी तुम्ही आवर्जून ही सेवा सांगा। ही सेवा तेवढीच महत्त्वाची आहे। जेव्हा तुम्ही एखाद्याला सेवा सांगत असतात तेव्हा तुमच्यासाठी काहीतरी वरती काम, तुमच्यासाठी हे देव वरती काहीतरी चांगलं करत असतो। म्हणून ही सेवा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण आवर्जून करा। आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।